लिहून ठेवा माझ्या काही 4 गोष्टी कानावर, ऐका लक्ष देऊन. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नये 3. अरे काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये. कोणी तुम्हाला फुकट धाब्यावर नेत असेल जायचं, तुम्हाला कोणी फुकट दारू पाजत असेल प्यायची नाहीये. मग काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 1, काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही. कीर्तनामध्ये सुद्धा लोक नावाला हापापलेली तर का तुमच्या पोरीचा साखरपुडा आहे का तू वरबाप आहे म्हणून तुझं नाव घ्यायचं कठीण तळा झालाय महाराज. अरे परमार्थामध्ये जर लोक नावाची अपेक्षा करायला लागले तर नेमकं उद्या परमार्थाचं कसं होईल महाराज. सहज लोक म्हणतात महाराज आम्हाला त्यांनी बोलवलं. अरे इथं का तुझ्या पोरीचा साखरपुडा थोडा आहे काय. भगवंताचं कार्य तुम्ही नाही जरी आले, आज मी कीर्तनाला नसतो आलो म्हणजे कीर्तन राहत होतं का महाराज. कोणीही कीर्तन केलं असतं. भगवंताचं कार्य भगवंताला करून घ्यायचं असतं. निमित्ताचा धनी केलासे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. बसणारे मंडळी इथं अपेक्षा नका करू. मला एवढंच सांगायचंय तुम्हाला. आता तुम्ही एवढे मंडळी कीर्तनासाठी बसलेले, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. द्या ठेवून आता ते बसा खाली, बस बस राहू द्या, बाकीचं नंतर लावा. द्या ठेवून. तुम्हाला हवा दिसती का जाणवती हो? कर वरचा आवाज कमी कर. हवा दिसती का जाणवती? हवेला कलर नाहीये. हवा निळी नाहीये, हवा पिवळी नाहीये, हवा काळी नाहीये, हवा हिरवी. शांत बसा दोघ जण तुम्ही. हवा निळी नाहीये, हिरवी नाहीये, पिवळी नाहीये, हवा फक्त तुम्हाला जाणवती. जे काही आजूबाजू लोक बसले त्यांना थंड गार हवा सुटली असेल. आता इथं लाईट जास्त असल्यामुळे आम्हाला गरमी होते. हवा दिसत कोणालाच नाही पण हवा हवेचं कार्य करते महाराज. अरे परमार्थ करत असणाऱ्या माणसाने हवेचा आदर्श घ्या. हवा दिसत कोणालाच नाहीये, हवा दिसत कोणालाच नाही पण हवा हवेचं काम करत आहे. तसं परमार्थाचं काम करत असताना, परमार्थाला मदत करत असताना कीर्तनकाराने अरे आमचं तर एवढं अवघड झालंय ज्ञानेश्वर दादा, कठीण तळा झालाय. लोकांना एवढ्या अपेक्षा वाढल्या. महाराजा कोण? अरे ज्याला घरात बायको अरे कार्य करते त्याला वाटतं महाराजांना नाव घ्या. तू का पंडित आहे का काही एखादा संत आहे काय म्हणून कीर्तनकारांनी येड्याचं नाव घ्यायचे. एक तर नाव देवाचं घेतलं पाहिजेत, नाही तर संताचं घेतलं पाहिजेत. माणसाने माणसाचं वर्णन करणं म्हणजे गाड वानशेत खाल्लं पाप ना पुण्य ना, काहीच फायदा नाही. मी तुमचं 4 तास वर्णन केलं, काय पडणार माझ्या पदरात? तुम्ही काय क्रांतिकारी आहे का देशभक्त आहे का संत आहे? अरे वर्णन करत असताना क्रांतिकारी माणसाचं केलं पाहिजे, वर्णन करत असताना देशभक्ताचं केलं पाहिजे, वर्णन करत असताना साधूचं केलं पाहिजे. अरे भगवान बाबा सारख्या महान संताचं नाव घेतलं तर पदरात पुण्य तरी पडल. तुमचं नाव घेतल्यावर काय पडणार आहे? अजिबात नाही. आणि कीर्तनकार 2 ठिकाणी 1001% महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार खोटं बोलतात. पहिलं बोलतात वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला. ते दारू पेला असताना आम्ही अभंग घेतो याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि दुसरा महाराज खोटं बोलतात वाढदिवसाला, त्यांना अख्खं गाव लुटलेलं असतो आणि कीर्तनकार सांगतो अकल्पाविष्य व्हावे तया कोळा माझी या सकाळ हरीच्या दासा. बसणारी मंडळी काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी याचा महाराजांचं प्रमाण. तुका म्हणे जवळी तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावे रिघावा. इथं या काय, इथं चुकून सुद्धा समाजाची दिशा बोलवणार नाहीये. अरे 2-4 वर्षापूर्वी मी एकदा कीर्तनाला होतो, सोपान महाराजांची कथा झाली, इथंच झाली होती, बरोबर आहे का नाही? त्यावेळेस एका कथेमध्ये तुमच्या गावातल्या 200 पोरांनी माळा घातल्या होत्या. किती पोरांनी माळा घातल्या होत्या? संप्रदायात कीर्तन ऐकून आतापर्यंत कोणी वाया गेला असं हे काही कीर्तन नाहीये महाराज, पुरावा नाहीये. अरे पण हे जे व्यासपीठ आहे इथून चुकून सुद्धा समाजाची दिशा बोलवणार नाही. मी कीर्तनकार असो, माझ्यापेक्षा छोटा असो, माझ्यापेक्षा मोठा असो, संप्रदायातल्या प्रत्येक कीर्तनकाराने या नारदाच्या गादीवर तुम्हाला दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं रे गड्या. नो, तुम्हाला चांगल्याच गोष्टी सांगितल्या म्हणून इथं येत जा. एवढे लोक नावाला हापापलेले महाराज. 15-20 दिवसापूर्वी नांदेडला एका ठिकाणी कीर्तन होतं माझं. एका हॉलला कीर्तन होतं, 2-4 हजार लोक बसलेले होते, थंडगार फॅन चालू होते, मस्त सुंदर हवा येत होती. कीर्तन रंगावर आलं आणि एक मनुष्य खादीचे कपडे घालून आला आणि त्यानं हॉल मधले 5च्या 5 फॅन बंद केले. गरमी व्हायला लागली लोकांना. मी आवाज दिला, ओ दादा अहो फॅन का बंद केले? तो मला सांगू लागला म्हणे महाराज हे ज्या मंदिराच्या सभा मंडपाला जे 5 फॅन दिलेले ना या पठ्ठ्यान दिलेली चांगली गोष्ट आहे म्हणलं, तुमच्यासारख्या दात्याची संप्रदायाला गरज आहे. मग बंद का केले?
तो म्हणला महाराज फॅन चालू असल्यानंतर त्याच्यावरच माझं नाव दिसत नाही म्हणून फॅन बंद केले. इतके हलकट लोक संप्रदायात झाले महाराज. अरे तुझं नाव वाचण्यासाठी का महाराज लोक मारतो का? घामानं कठीण तळा झालाय. म्हणून सांगू का, तुका म्हणे जवळी मन पाचारिता जावे, संत चरण भावे रे गावया. एक, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. दोन, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही. तीन, इथं येत चला. का? इथला फायदा. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरी, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. बसणारे मंडळी इथे येत चला. एवढं सुंदर नियोजन केलंय महाराज. एवढे गोड कीर्तनकार आहे. सुगीच्या टायमाला एवढे कीर्तनकार तुम्हाला सहज भेटले. ते काही सुगीच्या टायमाला भेटणारे कीर्तनकार आहे का महाराज? बरोबर आहे का नाही? 2-2, 4-4 वर्ष तारखी भेटत नाही हो. एवढं सुंदर नियोजन केलं. गावकरी मंडळीला सुद्धा माझी विनंती, आज पहिला दिवस आहे. माझ्या कीर्तनाला नाही आले तरी चालते, पण उद्यापासून दररोज या. बरोबर आहे का नाही? काय झालं काही कळत नाही. आता बफे सिस्टीम झालेली महाराज. बफे सिस्टीम माहिती का? आचारी त्यांचाच, स्वयंपाकी त्यांचेच, भांडे घासणारे त्यांचेच. पूर्वी लग्नात तसं नव्हतं महाराज. सगळं गाव मिळून स्वयंपाक करत होतं महाराज. जुने काही म्हातारे राहायचे ते वांग्याची शाक करायचे. त्याला वांग्याची शाकच म्हणतात ना, वांग्याची भाजी आणि मस्त त्या डेचकीमध्ये ते वरण. म्हणजे ते त्याला एक वेळा. आता कठीण चाळा झाला. आता टाळकरी वेगळे. आवाज कमी करशील ठीक बाजारला. टाळकरी दुसऱ्याचेच, गायक वेगळेच, वादक वेगळे, कोणीच नाहीये. भविष्यात एखाद्या कीर्तनकाराची तारीख घेतल्यानंतर आयोजक म्हणतील, महाराज सांगा बरं उधड केवढ्यात घेता? आपण म्हणू काय काय लागतं उधड्यात? गायक, माईक सिस्टीम, युट्यूबला नाही 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 म्हणे महाराज. गायक लागते, माईक सिस्टीम लागते, युट्यूबलाही पाहिजेत, वादकही पाहिजेत, आणि कमीत कमी तुमच्यासोबत 500 लोक कीर्तन ऐकायला आले पाहिजेत. असं करतील महाराज काही दिवसांनी. अरे माझी सर्वांना विनंती गड्यांनो, परमार्थाच्या ठिकाणी नावाची जर अपेक्षा करायला लागली तर निश्चित अंत ठरलेला आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा घेतलाय 3 चरणाचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला सांगत आहे, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. एक साधक तुकोबरायकडे गेला. बाबा विचारलं नाही तर का सांगता हो? परत सांगतो. काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये एक, काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये एक, काही गोष्टी माहित असल्या तरी सांगू नये 2, आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये 3. आता कीर्तन संपलंय, मला रात्रभर प्रवास करायचा आहे, थकलेलो आहे मी सीट मागं करेल, झोपून जाईल. माझ्या ड्रायव्हरला रात्रभर गाडी चालवायची. इथून जिंतूर 5 किलोमीटर आहे. रात्रीचा काळा माणूस नाहीये रस्त्यावर. आता भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे, त्याच्यामुळे लोक घराच्या बाहेर सुद्धा निघेना. तुम्ही कीर्तन ऐकून घ्या. एखादा बॉम्ब जर पडला शेवडीवर तर काय करसाल तुम्ही? जासाल ना 12च्या भाव. त्याच्यामुळे आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. दिन 4 घडी का जिना मुश्किल है. अरे माझी सर्वांना विनंती आहे, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत भगवंताचं चिंतन करून घेतलं पाहिजे. कीर्तन संपलंय, रात्री त्याला प्रवास करायचा. रात्री रस्त्यावर पाट्या लावलेल्या असतात. इथून 5 किलोमीटर जिंतूर आहे. जिंतूरला गेलं की तिथून लिहिलेलं असतं की इथून 100 किलोमीटर काय आहे, जालना आहे. बरोबर आहे का नाही? 30 पाटी ड्रायव्हरला सांगते, ए बाबा उड्डाण पुलाचं काम चालू आहे, गाडी सावकाश चालव. 30 पाटी सांगते पुढे गतिरोधक आहे, गाडी कशी चालव, सावकाश चालव. 30 पाटी ड्रायव्हरला सांगते, दादा पुढे धोक्याचं वळण आहे, गाडी कशी चालव, सावकाश चालव. मला तुम्हाला बसणाऱ्या मंडळीला फक्त एवढंच सांगायचंय, अरे चांगलं मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन जर सजीव ड्रायव्हरला निर्जीव पाट्या करत असतील रस्त्यावरच्या, तर चांगलं मार्गदर्शन चांगल्या माणसाला का करू नये, का करू नये? समर्थ रामदास स्वामी सांगतात, जे जे आपणाशी ठावे ते इतराशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. अरे इच्छा नसेल पुढच्याची, पण आपण सांगितल्यानंतर जर त्याचा जीवनाचा उद्धार होत असेल तर निश्चित आपण सांगितलं पाहिजे. तुकोबराय सांगतात, ए दादा नो, तुम्हाला इच्छा नाहीये आमची, पण सांगणं आमचा धंदा आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दिन. तुताऱ्यांच्या आवाज कमी कर, समजला आवाज नाही. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. बसणारी मंडळी, अजून 3 वर्ग सांगतोय मी तुम्हाला. माणसाला प्रगती सहन होत नाही 1, कुत्र्याला गती सहन होत नाही 2,
आणि साधू संतांना तुमची माझी अधोगती सहन होत नाही. 3 माणसाला सगळं चांगलं दिसतं, पण माणसाला आपल्यापेक्षा कोणी मोठं झालेलं चांगलं वाटत. काय रोग लागलाय माणसाला काही कळत नाही. अहो HIV सारख्या महारोगावर सुद्धा डॉक्टर लोकांनी औषध काढलंय, कोरोना सारख्या महामारीवर लोकांनी औषध काढलंय, पण दुसऱ्याचा आनंद पाहिल्यानंतर ज्याला दुःख होतं अशा माणसाला कोणत्या दवाखान्यात घेऊन जाणार आहे? आणि हल्ली या बावळटांचा भरणा एवढा वाढला बाबा बाबा बाबा. तुम्ही असं नका समजू की राजकारणात ते तुमच्या गावात आमच्या महाराजकी क्षेत्रामध्ये सुद्धा ऊत आला या लोकांचा. महाराज दुसऱ्याचं नाव, दुसऱ्याचं ऐश्वर, दुसऱ्याची संपत्ती सगळं पाहिलं की ज्याला करमत नाही त्याला काय म्हणतात महाराज? जळजळणारा माणूस म्हणतात. काय म्हणतात? जळजळणारा. दुसऱ्याच्या प्रारब्धावर जळून आपलं प्रारब्ध कधीच बदलत नसतं गड्यानं. दुसऱ्याच्या प्रारब्धावर जळून आपलं प्रारब्ध बदलल ही जर तुमची धारणा असेल तर चुकीची आहे. आपण किती प्रयत्न केले म्हणजे अंबानी सारखं होईल का महाराज? मग का ताण घ्यायचा? त्याच्यापेक्षा मोठं होण्यासाठी प्रयत्न करणं साहजिक आहे, त्यांच्यापेक्षा चांगला पैसा कमवण्यासाठी प्रयत्न करणं साहजिक आहे. पण दुसऱ्याकडे गाडी म्हणून जळला, एवढ्या उष्णतेमध्ये जळल्यावर तुला फक्त मुळव्याध होईल, दुसरं काहीच होऊ शकत नाही महाराज. हे जगाचा नियम आहे ना. अन्नमान धन हेतू प्रारब्ध अधीन. अरे प्रत्येकाच्या नशिबात मान नाहीये. ग्रामपंचायतची निवडणूक लागल्यानंतर सरपंच पदाला 10 जण उभे राहतात, मग सगळेच निवडून येतात का एक येतो? निवडणूक लागली का तुमची? बरोबर आहे का नाही? मग 10 जण निवडून येतात का एक जण येतो? बोला बोला शिवडीकर, एक जण. मग बाकीचे तुम्हाला कोंबड्या खाऊ घालत नाही का? बाकीचे दारू पाजत नाही तुम्हाला? नाही. मग बाकीचे पैसे देतात, सगळं करतात, मग निवडून एकच काय येतो? याचं कारण अन्नमान धन. त्याच्या नशिबामध्ये मान आहे, त्याच्या नशिबामध्ये धन आहे. अरे काही काही लोकांनी सोना हातात घेऊ द्या माती होती, आणि काही काहीच नशीब एवढं चांगलं की माती हातात घेऊ द्या सोनं होतं महाराज. जिकडं जाईल तिकडे त्याच्या नशिबात पैसाचे, जिकडं जाईल तिकडे त्याच्या नशिबात मानाचे, आणि जिकडे जाईल तिकडे त्याच्या नशिबात अन्नचे. म्हणून सर्वांनी ऐका, माणसाला प्रगती सहन होते, साधू संतांना तुमची माझी अधोगती सहन होते. प्रमाण पहा. आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, वैकुंठ वासी. याची कारणासी, याची कारणासी, याची कारणासी, आलो याची कारणासी, बोलिले जेरुसी साच भावे वर्तया. काय केलंय महाराज? झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. बसणारे मंडळी, तुमच्या आणि माझ्या जीवनाचा अज्ञान अंधकार घालवण्याचं काम जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणी केलं असेल साधू संतांनी. भागवतामधला एक श्लोक किती सुंदर आहे पहा. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलो केरेन भाषितम. किती गोड श्लोक आहे पहा. एक मोठा अजगर आहे, आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्ही बसले आहात, आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करते. महाराज सांगतात, हे काळा न काळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाकरी तव हे सरेक्षण भंगूर जीवन की कलिका कल प्रातको खेली ना खेली. हा माईक बाजारात घेण्यासाठी या माईकची गॅरंटी आहे, बल्ब घेण्यासाठी त्या बल्बची गॅरंटी, कॅमेरा घेण्यासाठी त्या कॅमेऱ्याची गॅरंटी आहे, एखादा आयफोन घेण्यासाठी आयफोनची गॅरंटी. माणसाची काय गॅरंटी हो? कपातला चहा कपातून बसला गेला. लोक म्हणे चहा पित होते हो, मारायला उशीर लागत. आपण जर म्हणलं हो माऊली चला ना शिवडीला मोठा कार्यक्रम ठेवलाय आमच्या ज्ञानेश्वर दादाने, लोक म्हणतात महाराज खूप बिझी शेड्यूल आहे हो माझं, मला मरायला सुद्धा टाइम नाही. अरे मूर्खा, मरायला टाइम लागतो कुठं? लोकांनी एवढी कोरोनाच्या नंतर, कोरोना गेल्यानंतर आमच्या सगळ्या महाराज लोकांना असं वाटलं होतं की लोक धार्मिक होतील, देवदेव करतील,
परमार्थ करतील असं मुळीच काही झालं नाही महाराज. उलट कोरोनाच्या नंतर लोक जास्त बिघडले साहेब. लोक म्हणतात तसंही मरणच आहे, त्याच्यामुळे खाऊन घ्या पिऊन घ्या. मग तुम्हाला खाऊनही मरणाचे पिऊन जर मरणाचे, मग देवाचं चिंतन करा. जगद्गुरु तुकोबरांनी या समाजाकडे पाहिल्यानंतर तुकोबराच्या लक्षात आलं कशासाठी लोक आले, करतात काय नुसती धावपळ चालू आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नथी कोणी. बसणारे मंडळी, नुसती धावपळ चालू आहे महाराज. कशाची चालू आहे काही कळतच नाही. मी खरं सांगू, जास्त धावपळ वाढली की माणसाचं सुख समाधान सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून माझ्या याच्यावर असं वाटतं का मी लय सुखी म्हणून. माझ्यासारखा दुःखी कीर्तनकार भारतात नाही महाराज कोणी. खरं सांगतो, काय केलं कीर्तन नाही म्हणून तानात आहे आणि मी कीर्तन नाही म्हणून तानात आहे महाराज. इतका प्रवास कंटाळून गेलो. तुम्ही जर मला म्हणले महाराज आता झोपा, तर मी तुम्हाला पाकिट देऊन झोपू शकतो, इतकं कंटाळलोय महाराज. खरं सांगतो. मग अशी आमच्या संतोष भाऊच्या रूम मध्ये मी पेटा बांधायला गेलो. त्यांना म्हणलं संतोष भाऊ, मला जर तुम्ही एसी रूम मध्ये झोपवलं ना, मी 5 दिवस झोपले डायरेक्ट, उठणारच नाही, इतकं शरीर थकून गेलंय. प्रत्येकाची धावपळ चालू आहे. ज्याला कीर्तन नाही ते तानात आहे, आणि ज्याला दररोजचे 2-2 आहेत त्याच्यापेक्षा तानात आहे. ज्याला पैसे नाही भेटत तेही तानात आहे, ज्याला दररोजचे 50-50 भेटत ते कोमात आहे. म्हणजे नेमकं सुखी कोण आहे? काहीच नाही. ज्याचं लग्न झालं नाही तेही तानात आहे, आणि ज्याचं झालंय ते तो डायरेक्ट कोमात आहे. नेमकं काय सुखी कोण आहे? अजिबात नाही. सुख समाधान शांती आनंद ह्याच्या गोष्टीचे शब्द जे ऐकतो ना महाराज, ह्या गोष्टी थांबण्यात येईल. एक व्यवहाराचा नियम सांगतो तुम्हाला. ज्या गाडीला मार्केटमध्ये किंमत जास्त असते ना, ती शोरूम वाले ती गाडी वेटिंगवर ठेवतात. काय ठेवतात? शोरूमला उपलब्ध असले तरी काय ठेवतात? वेटिंगवर ठेवतात. का? वेटिंग वाढली की वेटेज वाढतो. काय वाढतो? वेटिंग वाढली की वेटेज वाढतो. तुम्ही प्रत्येक क्षणाला जर प्रत्येकासाठी उपलब्ध झाले तर तुमची किंमत कमी नाही होती महाराज. म्हणून माणसाने मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी माणसाने थांबलं पाहिजेत. राजकारणी असो, महाराज असो, कोणी असो, थांबलंच पाहिजेत महाराज. काय फायदा आहे हो? दररोजचे 2-2 कीर्तन, एवढा समाज मागं पुढे, पण काय कुत्र्यासारखं खायचं, नुसतं पळायचं. काय म्हणून पळायचं आणि कशासाठी पळायचं? बायकोचं समाधान नाही, लेकराचं समाधान नाही. अहो, मी आणि सोपान महाराज कीर्तनकार झाल्यापासून अजून एकदा सुद्धा पोरीच्या शाळेत गेलो नाही. चला घ्या, परवा दिवशी आले काल्याच्या कीर्तनाला, विचारून घ्या म्हणा पालक मिटिंगला कधी गेला का म्हणा सोपान, तो विचारा त्याला एखाद्या वेळेस. अजिबात नाही. अहो काय खरंय, नुसतं पळायचं. बरं कशासाठी पळायचं हेही कळत नाही. 100 कामं चांगली करा. किती कामं चांगली करा? 100 कामं चांगले करा, आणि एक काम चुकीचं होऊ द्या, बाबा बाबा बाबा. ज्याला घरात बायको विचारत नाही ते सुद्धा कमेंट करतो. कठीण ताळ आहे. म्हणून तुम्हाला सांगू, थांबलं पाहिजे. कोणी दिवसी बैसोनी हातीवर हो, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. बसणारे मंडळी, एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल रे की सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसायला भेटल, पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असं आहे की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पलही नसेल. पण बसणारे मंडळी लक्ष देऊन कीर्तन ऐका. अरे सोन्याच्या सिंहासनावर बसणे ही सुद्धा इच्छा माझ्या पांडुरंगाचीच आहे, आणि पायी चालताना माझ्या पायामध्ये चप्पल नाही ही सुद्धा इच्छा कोणाची आहे? लोक काय करतात, चांगलं केलं की आपण केलं, वाईट केलं की देव. अरे देव कोणाचं वाईट करणार आहे महाराज? अरे देवाला सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही हो. अरे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता माझ्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार होता. सगळी अयोध्या नगरी नटलेली आहे. गुडिया तोरणे करती कथा गाती, सोन्याचा पितांबर तयार आहे, मुकुट घातलेला आहे, आणि सोन्याच्या सिंहासनावर बसायचं. काय प्रभू रामचंद्राचं प्रारब्ध आहे? विधना तेरे लेख किसी समझ न आते हैं. नाही कळत महाराज. भोगतो ना गळे संचिता भोगतो ना गळे संचिता
संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान म्हणून या म्हणी मानू नये खेदू एवढं काम करा म्हणावा गोविंदू वेळोवेळा कधी देवाचं चिंतन करणार आहे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से कबीर महाराजांनी प्रश्न केलाय तुमच्या शरीराला दिहुडा हो तो दिन का महिमा अरे कब सुमरो तेरा अब तुम कब सुमरोगे बाल अवस्था खेल गवायो तरुण हुआ तो समय गवाया हो दिहुड़ा दो दिन का महिमान अरे कब सुमरोगे कधी देवाचं चिंतन करणार आहे नाही हिंदी कळलं मराठी सांगतो अल्पायुष्य मानव देह शतकने ते अर्धरात्र खाये मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भज नाशी उरले ते पाहेगा 100 वर्षाचं आयुष्य पोरो आपल्याला किती वर्षाचं आयुष्य बोला किती 100 मधले 50 झोपेत गेले खाली किती उरले बोला बाबा किती उरले 100 मधले 50 गेले खाली किती उरले 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले खाली किती उरले 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले खाली किती उरले शिक्षण झालं नोकऱ्या नाही नोकरी नसल्यामुळे छोकरी नाही प्रत्येक गावात 400 पोरं तरुण पडू नये लटकते रे ना रे पण त्यांनी मंगळवार धरून पाहिला रविवार धरला अहे हनुमंताला सुद्धा बायको मागा लागले जय हनुमान इतके बांबवले जय हनुमान ज्ञान गुण सागर पोराव खरं सांगू का मी तुमचा मित्र म्हणून सांगतो तुम्ही आता दोन एकूणही उकले लग्नातूनही उकले कुंभमेळाही संपलेला आहे परवा दिवशी मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो जिल्हा परिषदच्या निवडणुका स्थानिक संस्थांच्या निवडणुका 4 महिन्याच्या अगोदर घ्या असा सुप्रीम कोर्टाचा काय निकाल आहे बरोबर आहे का नाही मग एक जिल्हा परिषदला उभा राहणारा माणूस माझ्या कीर्तनाला बसलेला होता त्यानंच कीर्तन घेतलेलं होतं त्याला म्हणलं तुला जिल्हा परिषदला निवडून यायचं ना म्हणे हो किती गाव आहे म्हणलं तुझ्या सर्कलला तो म्हणे महाराज 30 गाव आहे म्हणलं काहीच करू नको 30 गावात जा लोकांना म्हणू नको मी रोड करतो मी हे करतो मी ते करतो काहीच नाही त्या गावातल्या सगळ्या तरुणांना एकत्रित करून म्हण मला तुम्ही निवडून द्या मी लग्न लावून देतो बिनविरोध निवडून येशील म्हणून बरोबर अवघड काम आहे म्हणून खरं सांगू अगदी थोडा विषय तुमच्या आणि माझ्याकडे मग महाराज सांगतात काय भजनासी उरले ते पाहेगा कधी देवाचं चिंतन करणार आहे मग तुकोबराने पाहिलं की लोक जन्माला येतात युवा होतात वृद्ध होतात लोक मरून जातात लोकांच्या जीवनाचा यथार्थ विचार करत नाही मग अशा लोकांना तुकोबराय मार्गदर्शन करतात अभंगाचं पहिलं
माझे तुकोबराय सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवय. ओ ऐका ना, मीच तुम्हाला सांगतो त्या भगवंताला आपलं करा. आणि तुकोबराने आवर्जून जगद्गुरु तुकोबराने जो शब्द वापरला तो खूप महत्वाचा आहे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुकोबराला असंही म्हणता आलं असतो, सांगतो तुम्हासी भजारे खंडोबा, सांगतो तुम्हासी भजारे बिरोबा. तुकोबराने दुसऱ्या देवतेचं नावच घेतलं नाही. याचं कारण सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटा शिरडते मागते शिते अवदान. बसणारी मंडळी, अशा देवाकडे माणसानं मागणी केली पाहिजे की तो तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काय असला पाहिजे, परिपूर्ण असला पाहिजे. आणि जगामध्ये परिपूर्ण फक्त विठेवरी ज्याची एकदान शूरदाता. बसणारी मंडळी, जगद्गुरु तुकोबराला माहित होतं 2025 मध्ये लोक वार बदलला की देव बदलते. सोमवार आला की कैलास राणा शिवचंद्र माता मुकुडे जळारी कारुण्य शंभो भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी. हा प्रदीप मिश्रा ज्या दिवसापासून शिवमहापुराण करायला लागला महाराज, त्या दिवसापासून भारतातल्या सगळ्याच महादेव मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आणि ह्या माझ्या माय मावल्या तर बाबा एक लोटा जल निघली महाराज. शक्य आहे का? उठले की महादेव. तिन्ही ऋतूमध्ये गरम पाणी महादेव. हिवाळ्यात गरम, पावसाळ्यात गरम, उन्हाळ्यात गरम. चांगली गोष्ट आहे माझ्या माया. हो, तुम्ही दररोज महादेवाच्या पिंडीला पाणी घालता, खूप चांगली गोष्ट आहे. अरे थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा महादेवाच्या दर्शनाला जाता याच्यापेक्षा हिंदू धर्मासाठी दुसरी कोणती चांगली गोष्ट असेल? बसणाऱ्या मायानो, माझी विनंती, सकाळी 4 वाजता महादेवाला जाता. तुमचा घरचा महादेव 11 वाजे लोक बिना आंघोळीचा आहे. कसं शक्य होईल? अजिबात नाही. आणि शास्त्र असं सांगते, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. सोमवार गेला की आलाच मंगळवार. उधेगा अंबाबाई, उधेगा अंबाबाई, संपलं. लगेच बुधवार. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठलाची वेळावे. बस एका गाव आम्ही विठोबाचे नाम. बस बुधवार जात नाही तर गुरुवार. स्वामी समर्था माझे आई. गेला स्वामी समर्थाच्या केंद्रावर. परत बुधवार गुरुवार जात नाही तर शुक्रवार आला की लगे अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती. बस लगेच शुक्रवारी संतोषी माता की जय. खाय फुटाने पडाडवा, खाय फुटाने पडाडवा. शुक्रवार जात नाही तर लगेच शनिवार सकाळीच जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसती. आणि शुक्रवारी अंडे खायला असते बरं, सकाळीच 5 वाजता लगेच शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. शनिवारचे रात्रीचे 11:15 वाजले रे वाजले. काय याच्या डोक्यात येतं महाराज काही कळत नाही. अहो घ्या प्रेम नगरा हे सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. सकाळीच उठला गेलो काठीनं घोंगड घ्याव द्या किरा मला बी जत्रेला. कसं जमणार? असं नाही बोल. असं दिवसाला देव बदलल्यावर तुम्हाला असं वाटतं की देवाची कृपा होईल? होणारच नाही. 3 गोष्टी लिहून ठेवा माझ्या काळजावर. मुस्लिम लोकांचा हल्ला, मारवाडी लोकांचा सल्ला, आणि आपला हल्ला गुल्ला आपला कधीच ताळा कळत नाही महाराज. मेले तरी लोक एकत्रित येऊ शकत नाही. यांचा एक ग्रंथ नाहीये, एक मंत्र नाहीये, एक देव नाहीये, एक संत नाहीये. कोणी म्हणतं रामायण श्रेष्ठ, कोणी म्हणतं भागवत श्रेष्ठ, कोणी म्हणतं शिवमहापुराण श्रेष्ठ, कोणी म्हणतं साईबाबाचं चरित्र श्रेष्ठ, कोणी म्हणतं गजानन बाबाचं श्रेष्ठ, कोणी म्हणतं नवनाथ श्रेष्ठ. अजिबात नाहीये. बाकीचे संप्रदाय आपल्या मागून येऊन जगात प्रत्येक ठिकाणी त्यांची शाखा. याचं कारण
तिथे एक निष्ठतेला महत्व आहे महाराज. त्या ठिकाणी एक मंत्र आहे, एक संत आहे, एक देव आहे. आपल्या तिथं महाराज 33 कोटी देव सांगितले तरी लोक थडग्याला पाणी घालतात, इतके बावळे लोक हिंदू धर्मामध्ये. अरे त्यांचे लोक कधी मारुतीला घालत नाही, तुम्हाला कसं थडकं धरालो? थोडंफार तरी काही गोष्टीचा विचार केला पाहिजेत महाराज. म्हणून तुकोबरांनी शब्द वापरला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. ए बाबा, त्या विठ्ठलाला आपलंसं करा. भजारे म्हणजे काय? भगवंताविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण करा. नाही तरी गेला जन्म वाया. जर इथे येऊन ते केलं नाही तर जीवन वाया जाईल. खरं सांगू का महाराज, ज्याच्यासाठी आलेले आहात ती जर गोष्ट जीवनामध्ये नाही घडली तर माणसाचं जीवन वाया जातं. बसणारी मंडळी, गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जात जाऊ का गाडी निघून गेल्यानंतर? गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जात जाऊ का गाडी निघून गेल्यानंतर? दात चांगले तोपर्यंत माळच घालत जावं का दात पडल्यावर माळ घातली पाहिजे? दात चांगले तोपर्यंत माळ घातली पाहिजेत का दात पडल्यावर? लक्ष देऊन ऐका. अरे जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत भगवंताचं चिंतन करून घ्या. कधी जवळ हे सगळं सिद्ध आहे हात चालावया तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. बसणारे मंडळी, जोपर्यंत शरीर तुमच्या गावामध्ये एखाद्या 70-80-90 वर्षाच्या म्हाताऱ्याचं लग्न झालं का या शेवडीमध्ये, या सीझन मध्ये? मसल महाराज तरुणच किलोनं पडू नये. त्यांच्याकडे कोणी पाहे ना, म्हाताऱ्याचं कसं होईल? मग लग्नासाठी वय ठरलेलं आहे, नोकरीसाठी वय ठरलेलं आहे, मग परमार्थासाठी का वय नको? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, गेलेला पैसा कमवू शकता 1, गेलेली प्रॉपर्टी घेऊ शकता 2, गेलेली सत्ता परत मिळवू शकता 3, पण बसणाऱ्या मंडळीने एक वाक्य तुम्ही माझं हृदयावर अंडरलाईन करून घ्या. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले म्हणजे माणसाचं आयुष्य भेटेल? एकदाच आहे. मानुस जन अनमोल रे, अरे मिट्टी में न खोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. एका राजाने दौंडी दिली का? ऐका ऐका, जो कोणी कावळा पकडून आणेल त्याला 5,000 रुपये बक्षीस दिले जाईल. कावळा काही पकडायची गोष्ट आहे महाराज? 10 ग्रेव्ही दिला मोठ्या मुश्किलीने सापडतो. काही लोक तेवढे हलकट आहे महाराज की कावळा सुद्धा त्यांना भेटायला येत नाही. शेवटी लोक साधा कावळा करून पिंडदान करतात. बरोबर आहे की नाही? लक्ष देऊन ऐका. एक आंधळा मनुष्य गंगेवर स्नानासाठी गेला. आता डोळ्यावाल्यांना माहितीये सगळ्यात चतुर प्राणी कावळा कसा पकडायचा. मग आता डोळ्यावाल्यांनीच अपेक्षा सोडली तर आंधळ्याला कसा भेटलो? स्नान केलं, भगवंताची प्रार्थना करायला लागला ना, हात वर केले ना, आंधळ्याचं भाग्य असं की आंधळ्याच्या हातात कावळा सापडला. नाचायलाच लागला ना आंधळा. इतका नाचायला लागला त्याने विचार केला, सकाळचे 8 वाजले, एक कावळा सापडला, 5,000 रुपये रोज तर पकला आपला. आणि दिवसभर येरी घरी काही काम नाही. जर संध्याकाळपर्यंत 2-4 कावळे पकडले कसे 20-25 हजार घरी घेऊन जाऊ. मग त्या आंधळ्यानं काय केलं, माझ्याकडे पाहतो तुमच्या लक्षात कीर्तन येईल. आंधळ्याने तो कावळा घेतला आणि बगला ठेवला. कुठं ठेवला? कुठं ठेवला माया हो? आंधळ्याने कावळा घेतला आणि कुठं ठेवला? बगला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्याने हात वर केले. मी नाही बोलत. पावला हा देह कागदाली न्याय, न घडो पाय घडो आले. अरे आंधळ्याच्या हातात शिट्टी मारतो रे माई. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय ना. मग सर्वांना माझी विनंती, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. देवाला सोडून जगातल्या सगळ्या गोष्टी करिता बरोबरी दुरावशी दुरी, भवाचे पुरी वाहवसी. संसारात प्रतिज्ञा करू नका. संसार पूर्ण होईल याची शाश्वती घेऊच नका. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम, संसार म्हणजे केळीचं पाणी. कशाचं पाणी दादा हो? कशाचं पाणी? संसार म्हणजे कशाचं पाणी माया हो? केळीचं पाणी. बोला कशाचं पाणी? केळीचं पाणी. आणि मी तुम्हाला केळीचं पान शिवण्यासाठी सुई दिली, दोरा द्यायला सांगितलं, कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या. माया हो, तुम्ही जसं जसं शिवायला जासाल तसं तसं ते फाटत. संसार आपल्याला तेच वाटतं, हे झालं की बरं होईल, ते झालं की बरं होईल. अरे राजा रावणाकडे काय कमी होतं महाराज? कोटी घरे जेथे काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची, मोजा 7 कोटी घरं होती रावणाकडे सोन्याची. किती? एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या हो महाराज. म्हणून त्याला डोके असतील महाराज. आपल्याला एकीनं नको नकोस करून सोडलं, तो 80,000 बायका सांभाळत होता.
1 लाख मुलं होते, 1.25 लाख नातू होते. बरं झालं ते परभणी जिल्ह्यात जन्माला आले नाही. परभणी जिल्हा आहे तुमचा. रावण जर परभणी जन्माला आला असता तर रावणच खासदार, मंडोदरी आमदार, इंद्रजी जिंतूरचा आमदार. तुम्ही डोकेच लावायचे नाही महाराज. कुंभकर्ण जिल्हा परिषद अध्यक्ष, तुमचा मिळच नसता लागला कुठं. 3,05,000 मतदान जर घरचं म्हणलं तर हे बाकीचं कोंबड्यावालं दारूवालं त्यांचं सहज गोळा केला असतं. 7 कोटी घर होते सोन्याचे त्याच्या घर. 1-2 किलो इकला असतं तरी इलेक्शन लढून आला असता. त्या रावणाने जीवनामध्ये 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लावील 2 आणि सोन्याला काय करील सुगंधाने. लक्ष देऊन ऐका, किती प्रतिज्ञा केल्या होत्या? खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लावील 2 आणि सोन्याला काय आणील सुगंध आणील. मला असं वाटतं रावणाच्या 1-2 प्रतिज्ञा खऱ्या व्हायला पाहिजे होत्या. पहिली प्रतिज्ञा खरी व्हायला पाहिजे होती, खारा समुद्र जर गोड झाला असता तर मुंबईचा नाही महाराष्ट्राचा कायमस्वरूपीचा पाण्याचा प्रश्न काय झाला असता, मिटला असता. सोन्याला सुगंध आला असता तर मेकअप करायची गरज पडली नसती, सेंट मारायची गरज पडली नसती. पण जर का स्वर्गाला शिडी लागली असती तर आपल्यासारख्या माळकऱ्याचा नंबर ह्या हाडकं खाणाऱ्यांनी लागूच दिला नसता महाराज. त्याच्या त्या पुढाऱ्याने आपला नंबर लागूच दिला नसता. ते आमदार खासदारच वरती गेले असते, ते महाराज लग्गे लावून ठेवले असते वर गेले असते स्वर्गात. तसं जमलं VIP पास म्हणून त्यांचा नंबर लागला असता, आपला माळकऱ्याचा नंबर लागला नसता. मग एवढा मोठा राजा रावण तो जर संसारात अपूर्ण आहे तर आपल्यासारख्या लोकांनी अपेक्षा करायची नाही. मग महाराज आम्ही करायचं काय? काहीच नाही. भगवंताचं चिंतन काय लागतं त्याच्यासाठी महाराज सांगतात, काही न लगे एक भावाची कारण, 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 काही न लगे काही न लगे एक भावचे कारण, आवाज कमी ठेव रे. काही न लगे एक भावचे कारण, तुका म्हणे यान विठोबाची. मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, भगवंताला प्राप्त करण्यासाठी काहीच लागत नाही महाराज. प्रेम लागतो, प्रेम लागतं, भाव लागते, श्रद्धा लागते. म्हणून श्रद्धेनं परमार्थ करा. माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती महाराज, अरे जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या बायकोवर करता त्यातलं 10% जरी माझ्या देवावर केलं तर जीवनाचं कल्याण होईल महाराज. तुमच्या विश्वास ठेवा माझ्या पांडुरंगावर. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. बसणारी मंडळी, परत परत नरदे नाहीये गड्यांनो. अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडवा तसा नरदे जर सापडलाय तर परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा. आज एवढी गर्दी वाढली महाराज परमार्थाला, तुम्ही पहा ना, कुठेही गर्दी तेवढीची. आळंदीला तेवढीच गर्दी आहे, पंढरपूरला तेवढीच आहे, कोल्हापूरला तेवढीच आहे, ज्योतिबाला सुद्धा. आणि ज्योतिबाचा घाट पास करून खाली गेले की गोव्याला सुद्धा तेवढीची गर्दी. कमी कुठंच नाहीये. दिवसांदिवस गर्दी वाढत चालली पण दिवसांदिवस गर्दी कमी होत चालली. म्हणून परमार्थ थोडा करा गाड्यानो, पण परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा. आणि श्रद्धेनं आणि भावनेनं जर परमार्थ करसाल तर निश्चित तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. एक हिंदी कवीचं वाक्य सांगतो, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है.
किती सुंदर है मन पहा. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. अरे परमार्थ माणसाने थोडा केला पाहिजे. आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, ज्यांनी सर्वात जास्त अध्यक्षपद भूषवलं असे मोठे बाबा विठ्ठल महाराज चौधरी, ते सांगायचे माणसाने परमार्थ मनभर करावा आणि कणभर सांगावं. काय करा, जुनी म्हण होती, माणसाने परमार्थ कसा करा माया हो, मनभर करावं, सांगावं किती, कणभर. आता लोक कणभर करतात आणि मनभर सांगतात. महाराज मी पंढरपूरची वारी केली, अख्ख्या गावाला बोंबलं सांगत सुटतो. अरे पण पंढरपूरला जाऊन केलं काय, लोकांच्या चपला चोरल्या हे सांगणं लोकायला, दिंडीत भांडणं लावले हे सांगणं लोकायला, हा लोकांच्या पंक्तीचे पैसे तोच खाल्ले, तिकडे दिलेच नाही दिंडी मालकाला, सांग की लोकांना काय झालं काही कळत नाही. म्हणून परमार्थ थोडा करा, प्रेमानं करा, श्रद्धेनं करा. माझी विनंती गड्यांना तुम्हाला, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन तुकोबराय सांगतात, भाव बळे आकळे रविना करतळी आवळे तैसा हरी, भावे गावे गीत शुद्ध करून या, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. म्हणून भगवंताचं चिंतन करा. शिवडीकर मंडळी, खूप सुंदर नियोजन आमच्या साहेबांनी केलंय, नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम. माझी विनंती आहे, या कुंभमेळ्यामध्ये येऊन, या ज्ञानगंगेमध्ये येऊन आपण प्रत्येकाने स्नान केलं पाहिजेत. महाराज अरे कीर्तन ऐकण्यासाठी माणसाचं पुण्य लागतं. महाराज काही लोक कीर्तनाला येऊ शकत नाही, समजा त्यांचं महाजन्माचं पाप आहे, त्यांना कीर्तनात येऊ देत नाही. काही लोक म्हणतील महाराज जे कीर्तनात येत नाही ते पापी आहे, ठीक आहे, पण काही कीर्तनात येऊन झोपतात ते तर महापापी, त्यांचं पाप त्यांना कीर्तन सुद्धा ऐकू देत नाही. महाराज म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात सापडलाय. प्रत्येकाने भगवंताचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा. अरे वेळ काढा माझ्या पांडुरंगासाठी. एवढी धावपळ चालली, आता कोणता दिवस कधी कसा येईल, काही वाटत होतं तुम्हाला भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू होईल म्हणून. महाराज मी 2 दिवसापासून टीव्ही पाहतोय, एवढं युद्ध चाललं, मला त्याचं काहीच वाईट वाटलं नाही. पण आज मी एक न्यूज पाहिली, काल का परवा दिवशी एका सैनिकाचं लग्न झालं ज्ञानेश्वरला. काय झालं, लग्न झालं, आणि लग्न झाल्यानंतर हळदीच्या अंगाने त्याला कॉल आला की अर्जंटली कॉल यावं लागतं. तर सत्यनारायण होण्याच्या अगोदर तो मुलगा देशाच्या सेवेसाठी गेलाय. मला एवढंच तुम्हाला सांगायचं. त्याच्या पत्नीला विचारलं तुम्हाला काय वाटतंय, तिनं सांगितलंय की सेंदूर नावाचं जे काय म्हणतात त्याला ऑपरेशन जे हाती घेतलंय सरकारने, तर माझ्या सेंदुरापेक्षा मला देशाच्या सेंदुराची काय आहे, काळजी आहे. 2 दिवसाचं लग्न हो. काय महाराज खरं सांगू का, मी माफी मागून एक वाक्य बोलतो, बोलण्याचं धाडस करतो. महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराची माय जेवढी भाग्यवान नाही, महाराष्ट्रातल्या गायकाची माय जेवढी भाग्यवान नाही, महाराष्ट्रातल्या वादकाची माय जेवढी भाग्यवान नाही, महाराष्ट्रातल्या पुढाऱ्याची माय जेवढी भाग्यवान नाही, तेवढी या महाराष्ट्रात, भारतात सगळ्यात भाग्यवान माय जर कोणाची असेल तर देशभक्ताची. महाराज जवानांची. अरे 9 महिने 9 दिवस एखादा रक्ताचा गोळा आपल्या गर्भात वागावा, तर हाताच्या फोडासारखं जपावं, आणि तो रक्ताचा गोळा देशाच्या सेवेसाठी समर्पित करावं. ज्यांचे पोरं मिलिटरीत आहे ना महाराज, त्या मायाला 5 दिवसापासून डोळा लागलेला नाहीये. कारण कोणता दिवस कधी, आज सुद्धा मला वाटतं 6 का 7 जवान आपले शहीद झाले. काय होईल काही सांगता येत नाहीये. आज तुम्ही शिवडीकर एवढ्या आनंदाने कीर्तन ऐकत आहात, मी एवढ्या आनंदाने कीर्तन करतोय, पण महाराज तिथली अवस्था जर पाहिली तर आगळी आणि वेगळी आहे. तो देशाचा जवान देवाला फक्त एवढंच म्हणतोय, हा मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. जे आपल्या देशातले, आपल्या जिल्ह्यातले, आपल्या तालुक्यातले, आपल्या गावातील सुद्धा काही जवान देशाची सेवा करत असेल ना, त्यांच्या आयुष्यासाठी आपण सर्वांनी भगवंताला काय करा, साकडं घाला. पाकिस्तान, वास्तविक पाकिस्तान सोबत युद्ध करणं म्हणजे कहा राजा भोजन का गंगुतिली. आपण टाकलेल्या तुकड्यावर जगणारा जो देश आहे महाराज, बरोबर आहे का नाही, काहीच नाही हो. आम्ही दुबईला ज्यावेळेस सोपान महाराजांना आम्ही कीर्तनाला गेलो,
तर आमच्या गाडीवर एक पाकिस्तानी ड्रायव्हर होता, ज्ञानेश्वर दादा, खूप हुशार होता, सुंदर होता. त्याला म्हणलं क्या है आपके देश की हालत. हो बोलला, मानी महाराज आमच्या देशामध्ये 60% लोकांना खायलाच भेटत नाही, त्यांना काय भारत आणि पाकिस्तान करणार आहे. हो मी खरं सांगू का, पण महाराज पाकिस्तान म्हणजे हा साप आहे महाराज, त्याला दूध पाजा तो विषच ओकणार, बरोबर आहे का नाही. म्हणून भारतातले जेवढे काही जवान आहे त्यांनी आतापर्यंत जो विजय भारताला प्राप्त करून दिला, त्यांच्यासाठी आपल्या सर्वांकडून त्यांना काय आहे, सल्यूट आहे. भारत माता की जय, भारत माता की जय. अजून सुद्धा पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ले केले महाराज, बरोबर आहे का नाही. पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ले केले. आपल्याला वाटायचं जाऊ द्या, लेकर खेळते खेळू द्या, खेळते खेळू द्या, खेळते खेळू द्या. अजिबात नाही. किती प्रॉपरली प्लॅन केला. आणि या देशाच्या जवानांना, देशाच्या पंतप्रधानांना, सर्व देश महाराज तुम्ही ह्या 7 दिवसात पहा, भारतातल्या एकही मुस्लिमांच्या मुखातून पाकिस्तानाविषयी चांगले उद्गार निघले नाही महाराज. अरे आपले द्या सोडून, पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांनी सुद्धा पाकिस्तानाला नाव ठेवलं. अरे युद्ध हे सुद्धा नियतीचं असलं पाहिजेत महाराज, बरोबर आहे का नाही. यात्रेकरूला हिंदू म्हणून जर गोळ्या घालत असेल तर महाराज यांच्या घरात जाऊन गोळ्या घातल्या पाहिजेत. काय केलं पाहिजे, घरात जाऊन गोळ्या घातल्या पाहिजेत. आणि ते आपण करायचं काम नाही. आपण टेन्शन सुद्धा घ्यायचं नाही. मोदी है तो मुमकिन आहे. जोपर्यंत मोदी साहेब आहे तोपर्यंत तुम्ही ताण घ्यायचं नाहीये. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही प्रचार करता का, प्रचाराचं नाही महाराज, वस्तुस्थिती आहे. बेवड्याला बेवडच म्हणलं पाहिजे आणि चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. आता दावड्याला महाराज म्हणून जमल का, म्हणजे बेवड आहे त्याला बेवडच म्हणलं पाहिजे. जो चांगलं काम करतो ना, मग तो कोणत्या पक्षात असो, कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, त्याला आपण चांगलंच म्हणलं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. उद्या आमच्या प्रकाश महाराजांचं कीर्तन आहे. तिथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी कीर्तनासाठी उपस्थित आहे, मायांनो मी एक विनंती करतो तुम्हाला, आज नाही करणार, आजचा पहिला दिवस आहे, आज नका ताण घेऊ, पण उद्या येताना प्रत्येक माय मावल्यांनी तिघी जणी जरी सोबत आणा, बरोबर आहे का नाही. मग तुम्ही काही करू शकतात महाराज. अहो तुम्ही लाडक्या बहिणीने ठरवलं तर सरकार अडचणीत आणलं. या काही खात्यावर पैसे नाही. हे सरपंच फिरपंच छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर आहे ना, गट्टू पिट्टू बसवणारे, नाल्या बिल्या करणारे, यांना विचारा ना. बम 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 मारतात ते, कोणत्याच खात्यावर पैसे नाहीये. मग तुम्ही ठरवल्यानंतर सरकार पाडू शकतात, आणू शकता. मग उद्या प्रत्येकीने जर 3-3 आणले तर इथं बसायला जागा पुरणार नाहीये. माणसाचा ताण नका घेऊ. हे म्हणजे कॅबिनेट मंत्री, यांच्या माग गावगाडे, तालुक्याचे यांच्या मिटिंगी असतात, कलेक्टर आहे, तुम्ही नाही. पण प्रत्येक मायमाऊलीने एवढं सुंदर नियोजन केलंय. ढोक महाराज येणार आहे, आमचे प्रकाश दादा आहे, सोपान महाराजांचं तर मार्गदर्शनच या कार्यक्रमाला लाभलेलं आहे. हा हो 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 ते होईल. म्हणून उद्या बी सर्वांनी, सर्व मंडळींनी या, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम चालू आहे. चतुर्थ दिनी अखंड हरिनाम सप्ताह आमच्या ज्ञानेश्वर दादाने खूप देखणा कार्यक्रम केलाय महाराज. नजर लावा एवढा गोड कार्यक्रम आहे. माझी तब्येतही बरोबर नव्हती. मी सोपानला म्हणलो होतो, 7-8 दिवस झाले नुसता फिरतोय महाराज. जेवायचा मेळ नाही. आज 5 वाजता द्वादश सोडलेली मी सकाळपासून. किती वाजता? 5 वाजता. कारण कार्यक्रमाचं स्वरूप मोठं आहे, खूप ताण होतो. बरं आपल्याला दररोज आयतं खायची सवय. वजनात 8:30ला जायचं, जेवलं की कीर्तन करायचं की निघायचं. 300 गावाला भेटी झाल्या महाराजा 7-8 दिवसात. किती? 300 गावाला. प्रत्येक गावातले तरुण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकायला येणारे. नुसते जिल्ह्यातले नाही, महाराष्ट्रातले नव्हे, 4 राज्यातले लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकायला येणारे. एवढं मोठं नियोजन. कोणी पाहुणा जर आपल्या तिथे येत असेल तर त्याच्या राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था करावी लागती. पण खूप धावपळ होती, तब्येतही बरोबर नाहीये. त्याच्यामुळं पण तरी सुद्धा जसं जमलं तसं येण्याचं, कारण की खूप दूर आहे, उन्हातानाचं ऊन. तरी पण आज बरं आहे, पाण्यानं कृपा केली, बरोबर आहे का नाही. नाही तर काल महाराज आमचा अर्धा मंडप उडून गेला सगळा, परत नवीन आणला. काल आणि परवा ज्यांचे लग्न झाले त्यांचं काही खरं नाही महाराज. त्यांच्या लग्नातच मंडप राहिले, नाही तर कठीण ताळा होईल महाराज, बरोबर आहे का नाही. इतके अवघड कामं झाले महाराज, एवढे बावळले आपले लोक. मला तर वाईट वाटायला लागलं, काय चाललंय हिंदू संस्कृतीमध्ये काही कळत नाही. 5चं लग्न रात्री 10 लावतात महाराज. बावळले का लोक का काय झाले काही कळत नाही. प्रत्येक गावातल्या लोकांनी, सरपंचांनी एक ग्रामसभा घ्या.
की 5च्या नंतर पहिलं तर संध्याकाळचे लग्नच नको महाराज, सकाळी 10 ते 11चं लग्न पाहिजे, बस 12ला सगळं गाव शांत. कठीण ताळा झालाय महाराज. आता तर काय ते बावळ्यावानी ते नवरी नाचत यायला लागली, बघितलं तुम्ही? आज 2-3 व्हिडिओ पाहिले. अरे एवढा बावळटपणा करू नका. पूर्वी मुस्लिम लोकांनी आपल्या हिंदू मायमावल्या त्यांच्या दरबारात नाचवल्या, आता आपल्या मायमावल्या त्यांच्या समोर सो खुशीनं नाचतात. दिवस तेच आले, काही वेगळे नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, महिला मंडळीचं जीवन हे काचेच्या भांड्यासारखं असतं. इथं बघा ना या मायमावल्या महाराज, यांच्या कपाळाचे कुंकू बिंकू बघा, एक म्हातारी दिसणार नाही. शोधून पाहतो मी जुन्या म्हातारीच्या, कोणत्या म्हातारीच्या डोक्यावरचा पदर खाली दाखवा एक म्हातारी मला तुम्ही. एक तरी म्हातारी दाखवा ना आपल्या गावातली, दाखवा. इथं जेवढ्या आहे ना तुम्ही सगळ्याकडे उठून पहा, जेवढ्या काही नाटीवाल्या म्हाताऱ्या आहेत त्यांची एकीचा सुद्धा पदर खाली दाखवा. अरे त्या दिसायला साध्या असतील, श्रीमंत नसतील, पण त्यांच्याकडची संपत्ती तर अशी संपत्ती नवीन पुरीकडे नाहीये महाराज. बरोबर आहे की नाही? कपाळाचं कुंकू बघा ना किती गबूच्या गबू आहे. जेवढं कुंकू मोठं तेवढं मात्र गुडगुडी. अव्या बावळ्या टिकल्यावाल्या नवरे 50च्या पुढे जगेनच ना, गेला मेला, असं नाहीये. सौभाग्यवती माय माऊलीनं जेवढं कपाळाला कुंकू लावलं तेवढं तिच्या नवऱ्याचं आयुष्य काय होतं, वाढतं महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एवढे अवघड झालंय, कठीण ताळा झाला, त्यातल्या त्यात दारूचं प्रमाण तर या आपल्या समाजामध्ये एवढं वाढलंय काही कळत नाही काय चाललंय. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खाईल, पण त्याच्या पिण्याची टक्केवारी 2% सुद्धा नाही. 5 जिंतूरचा सर्वे करा सगळ्या, आणि आपल्या पिण्याची टक्केवारी 85-90 लोक गेलो आपण. आपल्या लग्नात फक्त वरमाय नवरी पेल नसती, नाही तर वरबापही पेले. नवरदेवाचा मामा तर नालीत पडलेला असतो. नका असं करू गड्यानं. प्रत्येकाने एकत्रित या, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. तरुणांना माझी विनंती आहे, हात जोडून प्रत्येकाला माझी विनंती आहे, व्यसन करू नका पोरांनो. उद्योगधंदे करा, व्यवसाय करा. आपलं गाव म्हणजे हवेवर गाव आहे. बरोबर आहे का नाही? समृद्धी महामार्गाची जिंतूर पर्यंत काही ताण नाही महाराज. बरोबर आहे का नाही? आता होईल रस्ता, काही ताण ना घेऊ. थोडा खराब आहे पण होईल, टेन्शन नका घेऊ. पण एवढं सुंदर आहे. प्रत्येकाने उद्योग करा, धंदे करा. शेतीच्या भरोश्यावर जीवन नका जगू. शेती जोड, 10 म्हशी घ्या, 5 म्हशी घ्या, दररोजचं दूध जिंतूरला नेऊन घाला. घर बसल्या 50-60 हजार रुपये महिना पडल. म्हणून तरुणांना माझी विनंती, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने आपल्या धर्माविषयी जागृत राहा. प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी दररोज सांगतो, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. अगदी द्यावे तेवढे धन्यवाद आमच्या ज्ञानेश्वर दादांना. ज्यांचं या कार्यक्रमाला आयोजन आहे आमचे सुयोग दादा ज्ञानेश्वर मुंडे. दादांनी खूप सुंदर नियोजन. सगळे गायक वादक महाराज मंडळी, टाळकरी मंडळी. फक्त थोडी उपस्थिती कमी आहे. उद्या याच्यापेक्षा, आता पहिला दिवस पहिल्या दिवसाच्या मानानं भरपूर आहे. उद्या फक्त तुम्ही 2-2 आणा, तुम्ही 3-3 आणा, म्हणजे काही पाहायचं काम राहणार नाहीये. आणि काल्याला तर तुम्ही येणारच जेव्हा, त्यामुळे तिथं काही आमंत्रण मला द्यायचं काम नाहीच. पण कीर्तन ऐकायला या. एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. प्रत्येकाने या कार्यक्रमासाठी या. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्ञानेश्वर भगवंताच्या चरणी अर्पण करतो. तरुणांना विनंती आहे की 10 मे उद्यापासून तर 18 तारखेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्वरूपाचं कार्यक्रम आहे.
दररोज महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार शेवटच्या दिवशी 50,000 लोकांना आमरसाचं जेवण आहे. किती? 50,000 लोकांना आमरसाचं जेवण आहे. एक दिवस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, माझ्या चोखोबऱ्यासाठी या, अशी प्रत्येकाला मी विनंती करतो आणि झालेली शिवाय भगवंताच्या चरणी अर्पण करतो.